नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात अमरावतीची पुनरावृत्ती. 15 तरुणींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ बनवले. जाळ्या तोडून तरुणींचे लैंगिक शोषण आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करून बदनामीची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा अमरावतीसारखा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे घडल्याचं समोर आलं. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात लव्ह जिहादवरून ठिकठिकाणी वाद होत असतानाच हा प्रकार समोर आल्याने कोल्हापूर हादरले आहे. दरम्यान या प्रकरणी एका युवतीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर शाहिद समीर सनदी, वय वर्ष 22, राहणार पुलाची शिरोली, तालुका हातकणंगले याला अटक करून पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज पुलाची शिरोली गाव कडकडीत बंद करण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. संशयित आरोपी शाहिद सनदी यांनी सोशल मीडियाद्वारे शिरोलीसह हुपरी, हातकणंगले आदी परिसरातील 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. ठिकठिकाणी लॉजवर नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केले. त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून बदनामीची धमकी देत ब्लॅकमेल करत होता. एका पीडितेच्या मित्रामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. यातील एका पीडितेने या प्रकरणी रविवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात वर्ग केल्यानंतर कालच नराधम शाहिद सनदीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. शाहिदच्या मोबाईलमध्ये 15 तरुणींच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आढळले आहेत.